गेले 7 महिन्यानंतर आज पहिल्यांदा तुमच्या समोर येतोय. कारण गेले 7 महिने माझा झालेला राजीनामा, त्यानंतर झालेली हकालपट्टी, या सगळ्यांवरती चर्चा करत असताना गेले 7 महिन्यामध्ये वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो. किंवा 7 महिने ज्या ज्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं, या 7 महिन्यात मी राजकारणात टिकलो, याच्यात सर्वांचं खरोखर ज्यांनी ज्यांनी मला साथ देण्याचा प्रयत्न केला 6 महिन्यात, त्या सर्वांचा पहिल्यांदा मी राजकारणाच्या माध्यमातून किंवा एक व्यावसायिक ॲडव्होकेट्स म्हणून की एक उभारी घेणारं नेतृत्व होतो रोहा तालुक्यातला. त्यामुळं मला सर्वच लोकांनी उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. त्यात सर्वप्रथम भरतशेठ गोगावले असतील आमचे, त्याचबरोबर प्रमोदजी घोसाळकर असतील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई असतील, चित्रलेखाताई असतील, त्याचबरोबर माननीय खासदार सुनीलजी तटकरे असतील, आदितीताई असतील, अनिकेत भाई असेल, त्याचबरोबर बीजेपीचे आमचे नेते पंडित शेठ पाटील असतील, मी सांगितलं की आस्वाद पाटील असतील, या सर्वांनी मला विशेष करून फोन करून या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्याचं पहिल्यांदा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी दिला नसती उभारी तर आज मी इथपर्यंत तुमच्यापर्यंत आज परत तुम्हाला बोलण्याची किंवा मला बोलण्याची संधी मिळाली नसती. कारण मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की राजकारण हे वंगाळ झालेलं आहे, दादांचं वक्तव्य घेऊनच मी पुढे गेलेलो होतो. आणि खरोखर या वंगाळ राजकारणात बघत असताना मी त्यावेळेला सांगितलं होतं की कर नाही त्याला डर कशाला, जर मी केलंच नसेल तर मी कशाला घाबरू. आणि ह्या वक्तव्यावर ठाम राहून आजही तर रोह्याचा एक सर्वांगीण विकास किंवा माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचा विकास किंवा कार्यकर्त्यांना कुठेतरी उभारी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या गेले 7 महिन्यात माझ्याशी संपर्कात आलेले अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर त्याच पद्धतीने जोडून राहिले, त्याच पद्धतीने माझ्याशी एकागी मनाने माझ्याबरोबर ठामपणे साथ देऊन उभे राहिले. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजकीय कुठेतरी निर्णय घ्यावा लागतो आणि कुठेतरी गॉडफादर कोणतरी घ्यावा लागतो. आणि त्याच प्रयत्नातून आज एक वेगळ्या विशेष बैठकीसाठी मी तुम्हाला आमंत्रित केलंय. खरोखर कारण एका साईडला दुःख आहे आणि एका साईडला सुख पण आहे. तर दोन्ही बाजू घेऊन आज खरं म्हणजे बोलतोय. कारण मी या ओरिजिनल शिवसैनिक पहिल्यापासून शिवसेनेत काम केलेलं आहे आणि काम करत असताना मी एकटाच सगळ्या ठिकाणी गेलो. तुम्ही बघितलेली माझी कामगार संघटना असेल किंवा शिवसेना असेल, जुनी शिवसेना असेल, नवीन शिवसेना असेल, ह्याच्यामध्ये सीधे एकटाच होतो आणि एकटा जातो तिथे मी माझा कारवा तयार करतो. एवढी हिंमत या मनोज कुमार शिंदेमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण कामगार संघटना काढली त्यावेळेला मी एकटाच होतो, त्यानंतर शिवसेनेत गेलो, पक्षप्रवेश केला तेव्हाही एकटाच होतो. या आता शिंदे साहेबांच्या बरोबर ज्यावेळेला जोडलो तेव्हाही रोहा तालुक्यातून एकटाच होतो. आणि त्यानंतर उभी केलेली शिवसेना तुम्ही सगळ्यांनी बघितली. आणि माझा स्वभाव आहे तर मी जातो तिथे सांगितलं की लात मारेन तिथं पाणी काढेन, ही हिंमत माझ्यात आहे. हे सगळं मी करत असताना गेले 6 महिन्यात वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न केला, पण जाहीर आरोप करण्याची हिंमत कोणाच्यात झाली नाही, हिंमत कोणी करू शकला नाही. कारण मी तुम्हाला पहिलं सांगितलं, जर मी केलं नसेल तर मी घाबरू कशाला. आणि ह्याच पद्धतीने मी विनाकारण काही न बोलता गेले 6 महिने मला सांगितलेलं वेट अँड वॉच, शांततेच्या भूमिकेत आपण राहायचं आहे आणि त्याच भूमिकेत मी राहत आलो. आता तुम्हाला प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न पडतील, जेवढा विरोध, टोकाचा विरोध सगळं बघितलं तुम्ही. नगरपालिका कशा पद्धतीने लढवली, नगरपालिकेतली वक्तव्य, नगरपालिकेतील भाषणं, नंतर साहेबांची सभा, हे सगळं तुम्ही बघितलं. परंतु कुठेतरी प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि हा स्वाभिमान घेऊनच मी आज वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर बसलोय. कारण राजकारणात जरी वेगळ्या पद्धतीची माणसं असावी लागतात, पण त्यातला मी नाहीये, मी स्वाभिमानी आहे. आणि स्वाभिमानी माणूस हा कधीही परत चुकत नसतो. चुकला तर सांगितलं की आमचे भरतशेठ, मी सांगितलं माझे गुरु होते भरतशेठ, सांगायचे पाय लागला तर आम्ही माफी मागू, बरोबर, पण चुकून पाय लागला तर माफी मागू. परंतु काही जर झालं तर आम्ही अंगावर घ्यायची पण ताकद आमच्यात आहे आणि ती ताकद आपल्याकडे आहे आणि त्या ताकदीतीच आम्ही आजपर्यंत लढत आलो, उभा राहत आलो. हे सगळं करत असताना
आज कुठेतरी राजकीय दिशा नवीन ठरवली आणि म्हणून या राजकारणात कुठेतरी बदल घडवण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांसहित, असं बोलणार नाही सर्व सहकारी म्हणजे तुम्हाला असं वाटेल सगळ्यांना घेऊन जातोय की काय हा प्रश्न आहे, की तुम्हाला किती लोकांना घेऊन जातोय, काय जातोय हे येणाऱ्या नजीकच्या काळात तुम्हाला समजेल. कारण मी एक वकील आहे आणि या 6 महिन्यात काय काय प्रयत्न केले हे तुम्हाला सांगायला नको आहेत. माझ्या जवळच्या लोकांना ठेवण्यासाठी, फोडण्यासाठी, बरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे आमिषे देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातून प्रयत्न केलेला आहे. तरी काही लोक टिकलीत, अजून लोक आहेत, अंतर मनातून आहेत, मनाबरोबर आहेत, काही माझ्याबरोबर येतील, काही माझ्या नंतर येतील. सगळ्यांचं नियोजन पद्धतीने यापुढे रोह्यामध्ये दिसणार आहे. केवळ राजकारण ही भूमिका घेऊन न जाताना एक सामाजिक भावना, एक समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, कारण हेच करत आलो. कारण मलाही त्यावेळेला मी ज्या वेळेला शिंदे शिवसेनेचं काम सुरुवात केली, मला आठवतंय तेव्हा डोक्यात होतं कुठेतरी आपण त्या विभागाचा विकास करूया आणि विकास करताना आपल्याला समजेल की त्या दृष्टिकोनातून सामाजिक भावना, समाजासाठी अत्यंत आवडीच्या किंवा आवश्यक गोष्टी कुठल्या असतील त्या आपण करूया, या भावनेतून गेलो होतो. पण तिथेही नियोजन शून्य बघितलं आणि नियोजनातून शून्य. महत्वाचं काम आमचं झालंच नाही आणि होईल की नाही मलाही माहित नाही. भविष्यात त्या प्रश्नांवरती निश्चित ज्या वेळेला राजकीय भूमिकेत जाईन त्यावेळेला त्याला सडोचड बोलण्याची भूमिका त्याच पद्धतीने ठेवेन. आज ज्या भूमिकेतून जायचं ठरवलेलं आहे, कारण शेवटी कुठेतरी कोणतरी एक माणूस आपल्याला आधार म्हणून घ्यावा लागतोय. मी सांगितलं की हा दिवस यावा किंवा ह्या दिवसाची वाट अनेक लोक पाहत होती, तालुक्यातली लोक बघत होती की कुठेतरी आम्ही एकत्र यायला पाहिजे. तर विरोध किती दिवस करायचा आहे, विरोध ज्याच्यासाठी केला त्यांनी आम्हाला काय फळं दिली हेही तुम्ही बघितले. तर ज्यांना आम्ही रोह्यात आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांना आणलं रोह्यात, त्यांनी मला काय दिलं हे तुम्ही बघितलं. आणि त्यावेळेला माझं सगळं विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आणि मला कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या तरी स्वार्थासाठी असेल, कोणाला तरी काहीतरी व्हायचं असेल म्हणून, की त्यांच्या होणाऱ्या ह्याच्यामध्ये अडचण होत असेल म्हणून मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण असं कोणतंही ठोस कारण नाही. त्या भूमिकेत मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं की माझी हकलपट्टी केली. कायद्याच्या पटडीमध्ये माझी हकलपट्टी कोणालाही करता येत नाही हे, आणि कोणाला येतो याचा पहिल्यांदा सर्वांनी अभ्यास केला. त्यानंतर सर्वसामान्य जनतेतून जो काय आवाज आला, जो काय इको आपण घेतला, तर सर्वसामान्य जनतेने सांगितलं की वकील साहेबांना राजकारणातून बाहेर करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. पण एकदा काढला म्हणून असं का होत नसतं. आमची नाळ ही त्या माणसांची कायम जुळलेली राहते आणि जुळूनच राहील, त्याच्यात कोणतीही शंका नाही. कारण मी केलेला काम असू द्या, वकिलीच्या माध्यमातून असू द्या, समाजकार्य दृष्टिकोनातून असू द्या, राजकारणातून असू द्या, खेळांच्या माध्यमातून असू द्या, किंवा अनेक महिलांसाठी केलेले कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी घेतलेली जो काय वसा आहे हा कायम चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय आम्ही घेतलाय. आणि खरोखर सांगायला एक आनंदही होत आहे की तुम्हाला सांगितलं दुःख आणि आनंद. कारण दुःख थोडंसं एवढंच आहे की शिंदे साहेबांचं नेतृत्व मला सोडावं लागतंय. तर त्यांच्या नेतृत्वाखाली जी काय आपण बघितलेली रोह्याची राजकारणाची दिशा थोडीशी बदलावी लागते. पण मलाही समजतंय की शिंदे साहेबांसारखंच एक दुसरं नेतृत्व जे रायगडचे खरोखर जादूगार जे बोललेत आणि खरोखर जादूगार आहेत हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. स्वतःला म्हणून घेणारे जादूगार त्यापेक्षा लोक ज्यांना जादूगार म्हणतात हे महत्वाचं आहे. कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली मी आता प्रवेश करणार आहे ते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे, त्याचबरोबर आत्ताच बिनविरोध झालेले दमदार आमदार अनिकेतजी तटकरे, त्याचबरोबर त्यांचे सहकारी असतील मधुकरजी पाटील असतील, त्याचबरोबर मी सांगितलं विनोदराव पाशीलकर असतील, त्याचबरोबर आमचे विजू मोरे असतील, त्याचबरोबर रोह्यातील असंख्य नगरसेवक महेंद्र गुजर सहित असतील, राजू जैन असतील, त्याचबरोबर मी सांगितलं की ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलं असे आमचे मित्र समीरजी शेडगे असतील. या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेतरी या रोह्याचा विकास ज्या पद्धतीने चाललाय तो विकास खेडेपाड्यामध्ये पोहोचवण्यासाठी परत एकदा जोमाने 6 महिने विश्रांती घेतल्यानंतर मी परत एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये
उद्या प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे आणि या प्रवेशाचीच खरं म्हणजे लोकांना उत्सुकता होती काय करणार 6 महिने. त्यामुळं सर्वांना पहिल्यांदा सांगितलं की माझा प्रवेश उद्या होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. पहिली जी भूमिका होती तीच भूमिका घेऊन जाणार आहे. स्वाभिमान तो स्वाभिमान राहणारच आहे आणि मी स्वाभिमानानेच त्या पक्षात जातोय हे सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलं. तुम्ही सर्वजण आलेत एकत्रितरित्या एवढ्या लोकांनी उपस्थित दाखवलं त्याबद्दल सर्वांचा पत्रकार बंधू भगिनींचं मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली सहा महिने तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतात, पण तुम्हाला 6 महिन्यात एक शिवसेनेकडून शिंदे गटाकडून एक प्रमुख पद मिळालं, उपजिल्हा प्रमुख पद मिळालं होतं. तर भरत शेठ असतील, महेंद्र दलवी असतील, महेंद्र दलवीबद्दलची तुम्ही आता भूमिका मांडलीच, नाव न घेता तुम्ही ते केलं. परंतु भरत शेठ यांना आता पक्षप्रवेश करतेवेळी काय तुमचं बोलणं झालं का? बघा, परवापर्यंत भरत शेठ सोबत होतो. परवाही साहेबांना भेटण्याच्या प्रयत्नात होतोच, परंतु साहेब आजारी असल्यामुळे साहेबांची भेट झाली नाही. भरत शेठ आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारणाच्या पलीकडचे संबंध भरत शेठ बरोबर आहेत. त्यामुळं भरत शेठनीच मला इथपर्यंत नेलाय आणि इथपर्यंत मोठा करण्याचं काम भरत शेठमुळे झालेलं आहे. आणि भरत शेठ हे गुरुच आहेत आणि त्यांचा आदेश मी शिरसावंत मानत आलो. परंतु इथली परिस्थिती थोडीशी तुम्ही बघितला, राजकारणाच्या परिस्थितीचा विचार केला तर आपण कुठेतरी वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे. आपण किती दिवस असं वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहायला पाहिजे, म्हणून हा निर्णय, बाकी काय विशेष हे नाही. तुमची जी नाराजगी होती ती तुम्ही वरिष्ठांसोबत बोलला होतात काय? बोलणं झालं होतं का? आज रोह्यामध्ये प्रचंड विरोध होता, तटकरी असतील, राष्ट्रवादी पक्ष असेल, त्यावेळची टॅगलाईनच होती रोहा बदलतोय. ही टॅगलाईनच संपूर्ण रोह्यामध्ये चर्चेचा विषय राहिला होता. पण ती नाराजगी शिवसेनेमध्ये अंतर्गत काय कलह असेल ते तुमच्यावरती जे तुम्ही म्हणताय जे बिनचोड आरोप करण्यात आले त्यामागची तुम्ही त्यामागची स्पष्टता दिलीत का? मी काय सांगितलं की मी माझी पत्रकार परिषद घेत असताना सांगितलं की ज्यांना आरोप करायचे त्यांनी जाहीर करावे. लपून पाठीमागून करणाऱ्या आरोपाला काय उपयोग नसतात. असे कानात बोलणारे आणि पाठीमागून बोलणारे अनेक असतात. मी समोरासमोर बोलतो कारण माझी भूमिका वकिलाची आहे. वकील हा नेहमी समोरून बोलत असतो, पाठीमागून बोलत असतं. जे लढायचं असते ते समोरून लढतो. पाठीमागून बोलायला काय अर्थ नाही. जे आरोप करण्यात आले होते त्यालाही उत्तर मी त्याच वेळेला दिलं. कारण आरोप करताना जिल्हा प्रमुखांनी जे काय आरोप केला होते की रोहा नगरपालिकेत झालेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारीमध्ये विचारणा केली नाही, त्याला उत्तर दिलं की उमेदवार ठरवण्यासाठी जे उमेदवार होते त्या उमेदवारांना जाऊन विचारा कोणी उमेदवारी दिली. तर उमेदवारी देण्यासाठी आम्ही बाळासाहेब भवनला गेलो होतो आणि तिथंच उमेदवारी फायनल झाली होती. त्यामुळं उमेदवारीबाबतचं काही राहिलेलं नाही. रोहा बदलतो ही टॅगलाईन तुम्ही बोलला होता, त्याच्यानंतर साहेब बोलले की रोहा बदललाय, म्हणून तुम्हाला आता हे मान्य आहे का रोहा बदललाय? अशी लोकांची चर्चा चालू आहे. राजकारणात या सगळ्या भूमिका घेत असतात. आता तुम्ही बघितलात मी एक छोटा कार्यकर्ता आहे, एक छोटा राजकारणातला कार्यकर्ता आहे. असंख्य मोठे राजकारणी तुम्ही बघितला कसे बदलत आहेत. त्यामुळे रोहा बदलतोय का आणि रोहा बदललाय काय? माझी जी संकल्पना होती सगळ्यांना भावली होती. कारण मनोज कुमार शिंदे जे काम घेतो हातात ते वेगळ्या पद्धतीने घेतो आणि वेगळ्या पद्धतीने करण्याचं काम केलं. मी त्याही निवडणुकीत तुम्हाला दाखवलं की त्या निवडणुकीत देखील यापूर्वीच्या निवडणुका जर आपण शिवसेनेच्या बघितल्या तर शिवसेनेला मतं मिळायची 2000 ते 2200 पर्यंत जायची. ह्या निवडणुकीमध्ये रोहाच्या नगरपालिकेमध्ये मतं मिळाली किती आणि किती मताधिक्याचं वाढ झालं याचा अभ्यास आपण करावं पत्रकार बंधू सुज्ञात. कारण मताधिक्य किती वाढलंय हे बघण्याचं काम वरिष्ठांचं होतं. परंतु इथं तसं झालेलं दिसत नाही. नको ते करायचं आणि सांगायचं तुम्हाला. राष्ट्रवादीमध्ये कोणत्या पदाची तुम्हाला नाही, मी तसं काय साहेबांना सांगितलं नाही. मी फक्त आता डोळ्यासमोर ठेवून चाललेले आहेत की माझ्या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या लागणाऱ्या निवडणुका. आता प्रमोद मस्कर गेले, त्यांना पेन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दिला. तुम्हाला शिवधन मतदारसंघ अध्यक्ष की विधानसभा की सरचिटणीस प्रदेश जे देतील ते. मी असं कुठल्याही पक्षात असं कुठल्याही मागत नाही बसलो ना. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती केडर तयार केला आणि मी पक्ष पद घेत बसलो. तुम्ही बघितलात समीर शेडगेला शिवसेनेत गेलो, मी शिवसेनेत समीर शेडगेला तालुका प्रमुख झाले. मी कुठं पक्षात घेतला नव्हतं पद कधीच. मी किती वर्ष काम केलं शिवसेनेमध्ये. पहिला मी तालुका प्रमुख होतो शिवसेनेचा 2008 साली. सोडल्यानंतर मी गेलो समीर शेडगेंबरोबर काम केलं शिवसेनेत असताना, ते तालुका प्रमुख असताना 3-4 वर्ष राहिलो ना. मी का नाही, असं काय हे नाहीये. काही पाहिजे म्हणून जाण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांचा कुठेतरी
योग्य रीतीने मान सन्मान होणं गरजेचं आहे आणि कार्यकर्त्यांना जी काही इच्छा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चाललोय. भविष्यामध्ये जे आता 6 महिन्यापूर्वी जे पक्षप्रवेश झाले, भविष्यामध्ये असेच पक्षप्रवेश मोठ्या संख्येने, अल्पसंख्येने कशा पद्धतीने होतील, काय नियोजन असेल? बघितलं तुम्ही, ज्या रोह्यातील जे शिवसेनेत पक्षप्रवेश झाले हे कोणाला तरी वाटलं की त्यांच्याकडे बघून झालेत, परंतु ते पक्षप्रवेश हे केवळ माझ्या नेतृत्वावर बघून होतं, हा मला 100% विश्वास आहे. आणि तेच प्रवेश थोडे दिवसात तुम्हाला दिसतील, त्याच्यात कुठलाही फरक येणार नाही, त्याच पद्धतीने होणार आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दिसणार. तुम्ही मागाशी म्हटलं होतं की रोहा जिल्ह्याचे जादूगार लटकरे आहेत, मात्र लटकरेंनीच जी टॅगलाईन होती रोहा बदलतोय, त्यांनीच तालुका प्रमुख आपल्या पोटात जादूने घेतला, हे मान्य करावं लागेल. नाही, ह्याच्यात असं काय झालं, ही परिस्थिती आली, जादू बोलता येणार नाही याला, ही परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थितीमध्ये जावं लागलं, परिस्थितीमध्ये निर्णय घ्यावा लागला. शेवटी कुठेतरी राजकारणामध्ये ठेवत असताना आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे आणि कोणाबरोबर जायला. मी सांगितलं की जे राजकारण बघितलं, राजकारणाला वंगाळ झालं. मी तुम्हाला पहिला सांगितलं दादांचं वक्तव्य, आणि त्या वंगाळमध्ये मलाही वंगाळ करून टाकलं होतं. आता कुठंतरी आपल्याला एक सुसंस्कृत राजकारण म्हणून, सुसंस्कृत माणूस म्हणून, की ज्यांचे खरोखर जादूगार आहेत, खरोखर तुम्ही बघितले जादू, आता हे निवडणुकीत बघितले, पण ते बोलले नाहीत. बघा, त्यांच्याकडचं वैशिष्ट्य आहे, या निवडणुकीमध्ये एवढे पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला नाही. म्हणजे किती पद्धतीने त्यांनी त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देतात, ते कामातून देतात. दाखवलं बिनविरोध आमदार कसा असतो, बघितलं तुम्ही, खरोखर जादू आहे आणि ते जादूगार आहेतच, ते मान्यच करावं लागेल. मी तर म्हणतो की रायगडचा किंग एकच आहे, सुनीलजी तटकरे, बाकी सगळे समजून. उद्या तुमच्यासोबत आता ती मार्गी लागून तुम्हाला लागेल आता. खरोखर त्यांनी चांगला प्रश्न विचारलाय की ज्या खरोखर मी सुरुवातीला आत्ता तुम्हाला हे देत असताना मी सांगितलं की महत्वाच्या कामासाठी गेलो होतो, ते काम झालं नाही, ह्याचं दुःख मला आहे. मला वाटत होतं की ते काम होईल. 26 गाव पाणी पुरवठा हा खरोखर अत्यंत महत्वाची योजना आहे. मला तर आठवतंय की मीनाक्षीताई असतील, माननीय कैलासवासी मीनाक्षीताई पाटील आमदार, त्यानंतर पंडित शेठ, यांच्या काळामध्ये आम्हाला 26 गावला पाणी प्यायचं बंद चालू होतं काय, परंतु दुसरे झाल्यानंतर ही योजना पाणीच बंद झालं आमचं, ते पाणी अजून आलेलं नाहीये. आता त्या योजनेबाबत काय करायचंय ते मी वरिष्ठांशी बोलेन, त्यावेळेला तुम्हाला जाहीर बोलवेन निश्चित. आणि ती योजना तर ध्येय आहे, ती जेव्हा मंजूर करून आणली तेव्हा आपण ती मंजूर केला तेव्हा तुम्ही बघितला किती मोठा खर्च केला होता, किती मंडप घातला होता, काय काय केला होता. आणि मी किती म्हणून सांगितलं की पक्ष वाढवण्यासाठी मी असंख्य मेहनत घेतली होती, असंख्य आर्थिक देखील फार मोठं सोसलेलं आहे आणि फार मोठं नुकसान माझं झालेलं आहे. पण ह्या नुकसानीत मी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांनी ज्यांनी मला त्याच्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, तर मी उठणार नाही, तेच उठतील. कोण ते नक्की कोण ते तुम्हाला दिसेल. शिवसेने कारण अजूनपर्यंत नाव घेत नाहीयेत तुम्ही. ज्यांनी मला मी सांगितलं की माझा मी सांगतो स्पष्ट, मी जे काम केलंय हे माझ्या वैयक्तिक बेसवरती काम केलंय. मी माझ्या आर्थिक माझी वकिली लावली पणाला आणि पक्ष वाढवलाय. त्यामुळं माझ्या मुलांच्या तोंडातून मी काढलं आणि ते लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम केलंय का पक्षवाढीसाठी, आणि याचा तळतळाट 100% लागणार. तुम्हाला दिसला पण असेल आणि दिसेल. ऐका ना, आमदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना तुमची हकालपट्टी झाली, बरोबर आहे, पण हकालपट्टी झाल्यानंतर 6 महिने त्यांना तालुका प्रमुख पदच देता आले नाही. त्यांचं अपयश आहे हे कशामुळे झालं हे तुम्हाला काय वाटतंय? आता बघा, 6 महिने नाही, आता 7वा महिना झाला. 7व्या महिन्यात त्यांना तालुका प्रमुख भेटू शकला नाही. एवढी मोठी शोकांतिका असेल हे मोठं शिवसेनेचं असं, अपयश मानावं लागेल का? आणि शिवसेनेचं अपयशच आहे हे काय, नेत्यांचं अपयश आहे. मी बोलते आता त्यांनी राजीनामा द्यावा की आम्ही तालुका प्रमुख देऊ शकत नाही म्हणून. कारण कोणाला घ्या तुम्ही आता समजून घ्या, कारण मी एक सुशिक्षित, मी सांगितलं आता सुसंस्कृत माणसाबरोबर राजकारण करणार आहे, त्यामुळे त्यांचे काही गुण मला घ्यावे लागणार आहेत आणि त्या गुणानुसार मी बोलणार आहे. कारण हे सगळं तुम्ही बघितलं की मला ज्या वेळेला काढायचं असेल तर तुमच्याकडे दुसरा माणूस तयार असायला पाहिजे होता, तरच तुम्ही काढता ना. पण तुमच्याकडे काहीच नाहीये तर तुम्ही कशाला केला? तर लोकांना दाखवून दिलात की तुम्ही बघा ना, पेंडला पण नाहीये,
नाही. पेणलाही तालुका प्रमुख नाही, पालीलाही तालुका प्रमुख नाही, तिथल्याही सगळ्या बरखास्त केल्यात. हे तुम्ही काय ते बघा. मला वाटतं मुरुडची पण बरखास्त झाले. सगळ्या तऱ्हेच्या ह्या ज्या काही संघटना आहेत त्या बरखास्त झालेल्या आहेत. त्यामुळे किती शिवसेना वाढली होती, ती कुठे गेली 7 महिन्यात, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास वरिष्ठ नेते निश्चित करतील असं मला वाटतंय. कारण हे सगळं जर तुम्ही बघितलात, कारण मला काढल्यानंतर इथे येऊन 2 महिने चांगल्या प्रकारची संघटना होती. मला उपजिल्हा प्रमुख भरत शेठच्या माध्यमातून मिळाला होता. पण ते एक आले आमचे आणि त्यांनी सांगितलं सगळीच बरखास्त नवीन नेमणार 15 दिवसात करणार. अरे 15चे आता 15 महिने होतील असं दिसायला लागलंय. 15 दिवसात करणारे होते, कुठं राहिले, कधी आलेले का ते रोहा तालुक्यात कधी आलेले का, एक सभा घेतली का, एक मीटिंग घेतली का, कुठल्या गावात जाऊन त्यांनी मदत केली का, कुठल्या गावाच्या कार्यक्रमात ते आले स्वतःहून हिरिरी भाग झाले का, हे तुम्ही बघितलं. रोह्यात कधीच कोण आले नाहीत. रोहा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मी बनवला होता, हे निश्चित. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आणि अनुभवलं. त्यामुळं असे बोलणारे येतात जात असतात. त्यामुळे किती पक्ष टिकला हे त्यांना समजेल. 6 महिन्यात अभ्यास केला असेल तरी. आता तिथे जातात त्यांना सांगतायत तुला तालुका प्रमुख, तुला तालुका प्रमुख. कोणाला तालुका प्रमुख? सगळेजण जात आहेत तेव्हा तर मीच होणार आहे. आता कितीतरी आहेत. मी होतो तेव्हा कोणाची हिंमतही नव्हती की मी तालुका प्रमुख होतोय म्हणून. हे सगळी परिस्थिती येते. शिंदे साहेब, तुम्ही आता उद्या प्रवेश करताय. तुमचा बालेकिल्ला म्हणजे कुंडलिका पश्चिम खोरा किंवा आपला भातसे आणि आता तो घोसाळा मतदारसंघ. तर उद्या तुमच्या प्रवेशाने हा जो काही भाग आता मागचे कित्येक वर्ष विकासापासून तर वंचित आहे. 26 गाव योजना हा वेगळा विषय. यस यस पण जो विकास वंचित आहे तर त्याला आता चालना म्हणजे मिळेल का? मिळणार. साहेबांची 100% माझा विभाग, कारण माझं गाव, माझं जन्मभूमी हे निश्चित आहे. आणि तिथूनच सांगितलं की विकास करण्यासाठीच गेलो होतो, पण विकास काय झाला आणि कोणाचा झाला ह्याबाबत न बोलता आता चांगल्या पद्धतीने परत एकदा या विभागाचा नेतृत्व तर निश्चित तटकरे साहेब करतील. सगळे गोष्ट ते पूर्ण करत जिल्ह्याचं नेतृत्व नाही तर महाराष्ट्र नेतृत्व करतात. त्यामुळे नेतृत्व त्यांच्या हातात आहे. परंतु या विभागाचा विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील.